मैं यही बोलूंगा कि मी असंच सांगणार की 17, 18, 19 हे सर्व होम बायर्स, ऑफिस बायर्स आणि सेकंड होम बायर्सला एक संधी आहे. त्यांना एकच छताखाली ते संपूर्ण ऑप्शन भेटणार आहे. काय काय प्रोजेक्ट्स अवेलेबल आहे ठाण्यामध्ये. मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही या, तुम्ही बघा आणि जे तुमचे आवडते प्रोजेक्ट असेल, जे तुम्हाला चांगला वाटेल ते तुम्ही त्याचं बुकिंग करा. सर, आपण जर बघितलं इराण असेल, इस्रायल असेल आणि अमेरिका, जो युद्ध सुरू आहे, त्या युद्धामुळे जे मजूर आहेत ते आता कामावर काम सोडून आपल्या घरी परतत आहेत. ह्या कामगारांना आपण कसं सांभाळतात ते, कारण की युद्ध सुरू आहे एकीकडे आणि एकीकडे युद्धासाठी हे काही कामगार घरी नाही जात. मे मध्ये नॉर्मली काय असतो, त्यांचा फार्मिंगचा सीझन असतो, त्यामध्ये खूप जे आहे वर्कर्स ते घरी जातात. ते घरी जाऊन त्यांचे जे फार्मिंगचे काम आहे त्याचं उत्पादन करतात. बाकी असं काय लेबरचा आतापर्यंत काय युद्ध कारण काय कमी आहे असं नाही आहे. मजूर जर गावाला गेल्यानंतर आपल्याला काही फटका बसतो का? जसं तुम्ही आता नाही, असं काय फटका नाही बसतो. ते फक्त 15-20 दिवसासाठी जातात आणि ते परत येतात. टोटल 30 बिल्डर्स आहेत, त्यांनी सहभागी घेतलाय आणि करीबन करीबन 100 प्रोजेक्ट्स आहेत जे डिस्प्ले मध्ये आहे. कारण काय एक डेव्हलपरचे 2 ते 3 प्रोजेक्ट असतात. ते सर्वांनी पार्ट घेतलाय. तुम्ही या, त्यावेळी बघा तर तुम्हाला समजेल. तर एकीकडे रिडेव्हलपमेंट होतं, पण दुसरीकडे जे आपले ठाण्यातले जे रस्ते आहेत ते अरुंद आहेत. त्यासाठी तुमचं कसं प्रकारे नियोजन असेल? रस्ते देखील मोठे झाले पाहिजे. मी यासाठी मी याला ते आपल्या गव्हर्नमेंटला खूप धन्यवाद द्यायला सांगेल. स्पष्ट करून आपले जे डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे यांनी जे ट्रॅफिकच्या प्रॉब्लेमसाठी जे काय सोल्युशन आहे ते सर्व इम्प्लिमेंट करून टाकलंय. कोस्टल रोड असेल की फ्रीवे एक्सटेन्शन ठाण्यापर्यंत असेल, भिवंडीचा रोड असेल, मेट्रो असेल, ट्विन टनल बोरिवली टू ठाणे असेल, ते सर्व इन्फ्रास्ट्रक्चर काम चालू आहे. तर काही पण रातोरात होणार नाहीये. त्याला 2 ते 3 वर्ष लागणार आहे. ते 2 ते 3 वर्षानंतर आम्हाला मी असं सांगू शकतो की जे तुम्ही ठाणा बघतात, तुम्ही एक डिफरंट आणि एक नवीन ठाणा बघणार. तर एकीकडे घोडबंदरमध्ये उच्चगृह संकुलन आहे, त्यामध्ये पाणी टँकरनी घ्यावं लागतं. मोठ्या प्रमाणात इश्यूज वाढलेले आहेत. त्याच्यासाठी पण मी पहिलेच सांगितलं होतं की काळू डॅम आणि शाही डॅमचा ऑलरेडी MMRDA ने 450 करोड ऑलरेडी रिलीज केलाय आणि लवकरच 3 ते 4 वर्षात काळू आणि शाही डॅमचा उत्पादन होणार आणि ते पूर्ण पाणी ठाण्यासाठीच वापरला जाईल. MCH है तो भरोसा है और दूसरा चलो थाने. जो प्रदर्शन आहे त्यामध्ये जर तुम्ही एखाद्या व्यक्तीने जर घर बुकिंग केलं तर त्यांना काही सवलत देणार आहात? ते हर एक डेव्हलपर आहे, त्यांच्यासारखी काही ना काही स्कीम काढणार आहे. ते त्यावेळी एक्झिबिशनच्या वेळी ते लोकांना करवणार. ते एक्झिबिशन कमिटीचे चेअरमॅन आहे, ते तुम्हाला ब्रीफ करणार त्यामध्ये काय काय होणार आहे. दोस्ती काउंटी, बालकोन, ठाणे वेस्ट या मतलब दोस्ती काउंटीच्या कंपाऊंड मध्येच असतात. मला विनंती आहे तुम्ही सर्व या आणि हे मोठा प्रदर्शन बघा आणि लोकांपर्यंत पोहोचवा. सर, आपल्याकडच्या कामगारांचं रजिस्टर होतं का? पोलीस व्हेरिफिकेशन होतं का? कालची जी घटना घडली आहे त्या पासून आपल्याकडे जे कामगार आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन होतं का? ते होत आहे पूर्ण व्हेरिफिकेशन. आपल्याकडे साधारण MCHच्या अंडर आहे. MCHच्या अंडर नाही, ते सर्व डेव्हलपरच्या अंडर असतात. आणि काय फिगर्स तुम्ही सांगणार तर माझ्या कंपनीचा फिगर्स पण माझ्याकडे तोंडीत नाहीये, कारण काय लेबर्स चेंज होऊ शकतात. या सहभाग जो आहे पण छोटे डेव्हलपर मध्ये सहभागी होऊ नाही शकत. आणि असं आहे की बऱ्याच ठिकाणी पूर्वी 6 क्लस्टर होते, आणखी आता भरपूर